शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट आपण पाहताय, तर हा जो प्लॉट आहे हे मूलभूत बेनं आणलेलं होतं, त्याचं पायाभूत झालं शेतामध्येच आणि ते पायाभूत तोडून आता हे जे लावलं हे सर्टिफाईड जे आहे ते झालेलं आहे. तर प्युरिटीच्या बाबतीत काही विषय नाही. तर या ठिकाणी हा जो काही प्लॉट दिसतोय हा फुले ऊस 13-0-0-7चा हा प्लॉट आहे. बऱ्याच ठिकाणी बघा हे असे जे आहे ते वेडे वाकडे पानं किंवा हे जे काही वाढते भागाचे पानं जे आहेत हे 2 पानं आणि ह्या तिसऱ्या पानामध्ये ह्याचं जे आहे ते ह्या गुंडाळ्या ज्या आहेत ह्या ठिकाणी व्हायलेले आहेत. हे फोल्ड जे आहे ते या ठिकाणी व्हायले. निरीक्षण घेतले तर कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव जर या ठिकाणी दिसत नाही. काही जणांना असं वाटतं की हा पोक्का बोईंग आहे. तर पोक्का बोईंगची निरीक्षणं किंवा लक्षणं अशी नसतात. त्याच्यात नाईफ कट आणि ह्या बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या या ठिकाणी जी काही आपल्याला दिसत नाही आहे. तर बऱ्याच शास्त्रज्ञांसोबत चर्चा झाली. 2च व्हरायटीमध्ये हा प्रॉब्लेम दिसतोय. 13-0-0-7, 15-0-0-6 मध्ये दिसतोय. तर हे असं जे काही गुंडाळ्या करून हे सगळं असं जे व्हायलेलं आहे, तर ह्याला पोक्का बोईंग काही जण समजून चुकीच्या फवारण्या करत असतील किंवा तसं होऊ शकतं गैरसमज. तर असं काही करू नका. ह्याला जे आहे ते हे अन्नद्रव्याची कमतरता, एखाद्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असतं, थोडीशी ती खादाड असू शकते. जसं विद्यापीठाची शिफारस आहे 86-0-32ला त्या ठिकाणी NPKचा जो आहे तो अतिरिक्त 25% किंवा नत्राचा जो आहे तो 25% डोस त्या ठिकाणी जे आहे ते द्यावा, अशा पद्धतीची शिफारस आहे. म्हणजे इतर व्हरायटीच्या तुलनेत NPKची 25% जास्तीची जे आहे ते आपण त्या ठिकाणी शिफारस विद्यापीठानं केलेली आहे. इथं पानांचे निरीक्षण घेतले, मागच्या साईडला अशा पद्धतीचे हे पॅचेस जे आहेत ते ह्या ठिकाणी जे आहे ते दिसत आहेत. आणि सोबत जे आहे ते हे जसं काय म्हणता येईल आपल्याला की या ठिकाणी बोरॉनची डिफिशियन्सी जशी इतर पिकामध्ये दिसते. आपण जर तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या पोर्टलला जर बघितलं तर हे बोरॉनची डिफिशियन्सीचे हे सिम्पटम जे आहे ते हा ऊस दाखवतो या ठिकाणी. तर अशा ठिकाणी चुकून म्हणजे आपण पोक्का बोईंग म्हणून ह्याला जे आहे ते ट्रीटमेंट नका करू. हे जी ट्रीटमेंट जर तुम्हाला करायची असेल तर या ठिकाणी जे आहे ते आपण अशा पद्धतीचा ॲपरन्स येत असल्या कारणानं जे आहे तर त्या ठिकाणी बोरॉन जे आहे 20% बोरॉन येतं. तर त्याची ट्रीटमेंट आपण करावी. एकतर ते जमिनी वाटं जे आहे ते आपण ठिबक वाटं द्यावं किंवा पानांद्वारे ड्रोनच्या साहाय्यानं जर स्प्रे आपल्याला करता आला तर तो करावा. याराविटा कंपनीचे जे काही ह्याच्यामध्ये काही प्रोडक्ट आहेत त्यांचे बोरॉन बेस, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो. किंवा आपण सरळ ह्याच्यामध्ये जे आहे ते मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ग्रेड 1 ग्रेड 2, तर ग्रेड 1चा वापर आपण करत असताना ठिबकच्या माध्यमातून त्याची आळवणी आपण करू शकतो किंवा फवारणी जर आपल्याला करायची असेल तर त्याची जी आहे ते आपण फवारणीसुद्धा ग्रेड 2ची जी आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि ह्या ज्या काही विकृतीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी जे आहे ते करू. आता आम्ही या ठिकाणी आता हे प्रयोग करणार आहेत. या ठिकाणी जे आहे ते स्प्रे तशा पद्धतीचा घेणार आहेत. इथं सुद्धा ते अशाच पद्धतीनं पानं जे आहे ते ह्या ठिकाणी झालेले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी असंच एक प्रॉब्लेम असाच आम्हाला निदर्शनास आलेला. त्यावेळेस आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी हा सल्ला दिला आणि त्याचा वापर त्या शेतकरी महोदयांनी केला. त्याचे रिझल्ट जे आहे ते त्या ठिकाणी आलेले आहेत. पांढऱ्या माशीचं प्रादुर्भावसुद्धा काही ठिकाणी जो आहे तो दिसतोय, पण तो फार काही मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे. ह्याच फवारणीमध्ये जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण थायमेथॉक्झम घेऊ शकता किंवा आळवणीसुद्धा जी आहे ती त्या ठिकाणी करू शकता निओनिकोटाइड ग्रुपमध्ये.